काय ते लोकांच्या इंस्टाग्राम फीडला समय राहणार रणवीर अलाहाबादीच्या कॉन्ट्रोवर्सीच्या रील यायला लागल्या ते आणि काही एक माझी इंस्टाग्रामची फीड झाली ज्याच्यावर फक्त पुण्याचा बाजार उठलाय। हे स्वस्त झालं ते स्वस्त झालं, पुण्यात कॅमेरा घ्या, पुण्यात फोन घ्या, EMI वर हे घ्या, व्हॅलेंटाईन डेला हॉटेल स्वस्त झालती, लग्नाला प्री वेडिंग स्वस्त झालंय। पुणे राहिलंच नाही, पुण्याचा आता नापतोल बाजार सुरू झालाय। तुम्हाला माहिती आहे का नाही काय माहिती, पण 7-8 वर्षापूर्वी ज्यावेळेस टीव्ही चालू करायचे सकाळी त्यावेळेस त्याच्यावर एक नापतोलची जाहिरात सुरू व्हायची ज्याच्यावरती एक बाई यायची आणि काय ना काय नेहमी विकत राहायची। रस्ते का माल स्वस्त में नाही म्हणजे दिवसभर जरी ते चालू ठेवलं ना तरी काय ना काय ते विकतच राहायचे। असा कोणताच प्रोडक्ट नाही जो नापतोलवाल्या काकूंनी विकला नसेल। तशीच एक मिशोवरून मागवलेली स्वस्त नापतोल काकू पुण्यात आली। ती कशाची पण जाहिरात करू शकते आणि काय पण विकू शकते। नाही मी तुमची चेष्टा नाही करत, तुम्ही जर तिला चान्स दिला तर ती तुमचा पण बाजार करून टाकल। पुणेकर आता सगळ्यांची व्हॅलेंटाईनची सोय झाली। आता हिला काय बोललो तर उगाच डार्क व्हायचं आणि डार्क कॉमेडीला आता सोशल मीडियावर स्कोप पण नाही राहिला, उगाच माझा बाजार उठायचा नाही। मला काय म्हणायचंय, पुणेकरांना काय व्हॅलेंटाईन डे घरात साजरा करता येत नाही का की ह्या नापतोलवाल्या काकूंना पुणेकरांच्या व्हॅलेंटाईनची सोय करायला हॉटेल शोधत फिरायला लागतंय। पण माझा प्रश्न आहे की पुणेकरांना व्हॅलेंटाईन डे साजराच का करायचा आहे? प्रीमियम हॉटेल फुल AC रूम 799 रुपये। मला काय म्हणायचंय, व्हॅलेंटाईन डेचा आणि हॉटेलच्या या ऑफरचा काय संबंध? कारण मी शोधलंय फुल AC लॉजिंग फक्त 799 रुपयात। या नापतोलवाल्या काकूंनी पुणेकरांच्या व्हॅलेंटाईन डे स्पेशल साठी 799 रुपये मध्ये फुल AC लॉज शोधलाय। त्या लॉज शोधण्यापेक्षा ना तुम्ही जर पुणेकरांसाठी व्हॅलेंटाईन डे ला पार्टनर शोधला असता तर ती ऑफर जास्त चालली असती। तर हे आहे पुण्यातील सगळ्यात स्वस्तात मस्त प्रीमियम हॉटेल। हे असं यांचं बेडवर उड्या मारणं आणि हे सगळं व्हिज्युअलायझेशन बघून लोक कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करत होते की पार्टनर सोबत आणायची का क्वेश्चन मार्क का तुम्ही करताय सोय। परिणामी कमेंट सेक्शन बंद करावा लागला। आपल्या लोकांना नाही सहन होत हे सगळं असलं। आधी कुटाने करायचे आणि मग नंतर कमेंट यायला लागले की सगळं बंद करून पळायचं। देशाची संस्कृती धोक्यात आली म्हणून निम्मा देश युट्यूबर्सच्या नावानं शिमग्याला चुकल्यासारखा बोंबलायला लागलाय आणि निम्मा देश व्हॅलेंटाईन डे ला ऑफर शोधत फिरतोय की कुठल्या हॉटेलमध्ये स्वस्तात रूम भेटेल। संस्कृती हो संस्कृती, बाकी काय नाही। काय करणार शेवटी ते तरी ओयवाल्यांनी पण आता अनमॅरिड कपलला एंट्री द्यायची बंद केली, करायला लागते। इथे तुम्हाला स्पेशियस रूम विथ अटॅच बाल्कनी, क्लीन अँड हायजेनिक टॉयलेट, 24 आवर्स वायफाय, टीव्ही, रूम सर्व्हिस, लिफ्ट, 24 तास कॅमेरा सगळं ठीक चाललं होतं जोपर्यंत तुम्ही मेन्शन केलं नव्हतं की कॅमेराची पण सोय। आता ते पण सांगायला पाहिजे कॅमेरा फक्त बाहेरच आहे, आतमध्ये नाही। नाहीतर व्हॅलेंटाईन डे व्हायचा साजरा एकदम फुल प्रीमियम HD 4K क्वालिटी मध्ये। कसं आहे ना, आजकाल कॅमेरा सिक्युरिटीचा नाही इनसिक्युरिटीचा प्रश्न झालाय। तर इथे AC रूमची किंमत फक्त 1,500 पासून सुरू होते, पण ही रील दाखवली तर तुम्हाला फक्त 799 मध्ये मिळणार आहे। मग कुठे यायचं माहितीये ना? एक काम करा काकू, माझं सजेशन काय, हे रील दाखवल्यावर डिस्काउंट देण्यापेक्षा ना हे रील दाखवल्यावर एक पार्टनर पण सोबत भेटल अशी काहीतरी स्कीम लॉन्च करा, मॉक्कार गर्दी होईल। ह्या लोकांनी ट्रॅक्टर ड्रायव्हरांची प्रमोशन करता कधी निम्म्या पुण्याचा बाजार करून टाकला कळलंच नाही। आता फक्त बुधवार पेठेचं प्रमोशन बाकी आहे। मी शोधलंय असं एक ठिकाण जिथं मिळणार MPSC ची पुस्तकं स्वस्त दरात। तुम्हाला काय वाटलं डार्क कॉमेडी करतोय? मी काय समय राहिना वाटलोय तुम्हाला? एका वर्षाआधी मी व्हिडिओ बनवलेला गरिबांच्या RTO, त्यात आहे ना त्या काकू ट्रॅक्टर ड्रायव्हर, पिकअप ड्रायव्हर, JCB ड्रायव्हर, परत नको ते म्हणजे जे सगळ्या ड्रायव्हरांचे प्रमोशन करायचे, स्प्लेंडरवाल्याचे पण प्रमोशन यायचे त्यांच्यावर, म्हणून त्याला नाव दिलं गरिबांच्या RTO। त्याच लॉट मधलं हे पुणेरी वर्जन आहे। यांनी पुण्याला एवढं स्वस्त केलंय की पुण्याचा बाजारच बसवला। नाही ह्यांच्या म्हणण्यानुसार हे पुण्याची संस्कृती जपतात, पण काय पण म्हणा ह्यांच्या अंगात कला तर आहे। नाही कसं ना, यांच्या या ओरडण्याच्या कौशल्यातून ह्या माती सुद्धा सोन्याच्या भावाला विकू शकतात। कान देऊ नाही का बर का? आता आपल्या नगरमध्ये किती प्या स्टार्टर मिळणार फक्त 1 रुपयात, मग किती खा आणि किती प्या। तुमच्या त्या 1 रुपयाच्या स्टार्टर साठी किती पण प्या, म्हणजे लिव्हर फुटला तरी चालतोय माणसाचा। या नापतोलवाल्या काकूंनी निम्म्या पुण्याचं प्रमोशन केलं, आज थोडंसं प्रमोशन त्यांचं पण करूया। काकूंच्या आरडाओरडा करण्यात एवढी जादू आहे की यांची ओरडण्याची स्टाईल बघून मला शनिवारच्या बाजारातल्या कांदे विकणाऱ्या शिंदे काकूंची आठवण आली। 30 ला किलो 10 ला पावशेर। व्हॅलेंटाईन डे ला गर्लफ्रेंडला 5 गिफ्ट तरी द्या, व्हॅलेंटाईन डे ला गर्लफ्रेंडला 5 गिफ्ट तरी द्याच। ओ काकू, एवढं वरडून सांगताय कशाला? पोरांच्या किशाला भोकं पाडताय? व्हॅलेंटाईन डे ला गर्लफ्रेंडला 5 तरी गिफ्ट द्याच। नापतोलवाल्या काकूंनी सांगितलंय म्हणल्यावर आता 5च्या खाली आणि 5च्या वर एक पण नाही चालणार। 5 म्हणजे 5च। अरे फक्त 500 रुपये भरून 10,000च्या वरचा मोबाईल घे आणि 5 गिफ्ट फ्री मिळव, मग गिफ्ट देऊन टाक गर्लफ्रेंडला। मराठीमध्ये एक म्हण आहे, घर जाळून कोळशाचा व्यापार करणे, ते ह्यालाच म्हणतात। त्या गर्लफ्रेंडच्या 5 गिफ्ट साठी पोरांनी मोबाईल घ्यायचा, तो पण EMI वर 500 रुपयाचा डाऊन पेमेंट करून। व्हॅलेंटाईन डे झाल्यावर मोबाईलचा हप्ता कोण भरणार? तुम्ही भरणार का गर्लफ्रेंडचे पप्पा भरणार? काकू बी लाईक वरडून सांगते, कुणाला घंटा काय कळणार आहे? नगरकार 2025 मध्ये चुकून पण घर बनवू नका। नगरकार 2025 मध्ये चुकून
चुकून पण घर बनवू नका. नगरकरांनो, यांच्या घरी राहायला जावा, चुकून पण घर बनवू नका. 2025 मध्ये चुकून पण घर बनवू नका. आणि नाही यांनी राहून दिलं तर एक काम करा, लंके साहेबांनी बनवलेल्या एखाद्या ब्रिज खाली राहावा, पण 2025 मध्ये घर बनवू नका. लग्न आधी प्री वेडिंग शूट करून घ्या, नाहीतर पस्तवा. लग्न आधी प्री वेडिंग शूट करा, नाहीतर पस्तवा. हो मॅडम, प्री वेडिंग शूटला 1 लाख रुपये लागतात, ते काय तुम्ही देणार आहे का? अरे येडा झाला का तू? फक्त 15,000 प्री वेडिंग शूट होतं आपल्या पुण्यात. काय बोलता? या काकूंना प्रमोशनची एवढी काय झाली की काकू विसरल्या प्री वेडिंगचा मराठीत अर्थ लग्न आधी असाच होतो. प्री वेडिंग शूट मध्ये सगळ्या गोष्टी दिलत्या, मेकअप पासून ते लोकेशन सगळं, म्हणजे कॉस्ट्युम वगैरे सगळ्या गोष्टी दिलत्या. काकू पोरांवर अजून एक उपकार करा, 15,000च्या ऐवजी 25,000 घ्या, 10,000 वाढवून घ्या, पण पुरीची पण सोय करा. प्री वेडिंगचा पश्चाताप नंतर होईल, पण त्या आधी पोरगी तरी भेटली पाहिजे. पुरीचा पश्चाताप होतोय त्याचं काय करायचं? 26 जानेवारीला मोबाईल घ्या, नाहीतर पस्तावाल. 26 जानेवारीला मोबाईल घ्या. काय वर्ष आधी 10-15 वर्षी सुया बेबीवाला ते केसावर फुग भंगारवाले सकाळ सकाळी ओरडत यायची. आता काळ बदलला, एकदम टेक्नॉलॉजी वाढली, सगळं रील्स वर सगळं अवेलेबल झालं, एकदम सगळं ऑनलाईन झालं. त्यामुळे सकाळ सकाळी या नापतोलवाल्या काकू पुणेकरांच्या इंस्टाग्राम रील्स वर बोंबलत जातात. हे घ्या ते घ्या, हे ऑफर लागले तिथं ऑफर लागली. ह्यांच्या या ओरडण्याचा फायदा कोणाला झालाय का नाही माहिती नाही, पण यांच्या ओरडण्यामुळे पुण्याच्या ध्वनी प्रदूषणामध्ये नक्कीच वाढ झाली असणार. अहो मॅडम, 15,000 पगार आहे माझा, एमआयडीसीत काम करतो मी, प्लॉट नाही भेटते. अरे का नाही भेटणार? ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट किती आहे माहिती नाही बरं का, पण ह्या काकूंच्या आवाजातच स्कॅम आहे. ह्या काकूंनी तोंड उघडलं की लोक लांब पळत असतील, की तोंड उघडलं आणि बोलायला सुरुवात केली की काहीतरी विकणार म्हणजे विकणार 100%. बंद करा, बंद करा. नवरीच्या वडिलांकडनं लग्नासाठी हॉलचे पैसे घेणं बंद करा. नवरीच्या वडिलांकडनं लग्नासाठी हॉलचे पैसे घेणं बंद करा. पुण्यामध्ये महेश मोठे आणि संतोष पंडित नंतर नवीन कॅरेक्टर लॉन्च झालं, या गावठी नापतोलवाल्या काकू. तिघं पण दिवसभर पुण्यात ओरडत असतात. एकाला अजून कळलं नाही की आयुष्यात काय करायचंय, म्हणून ते असंच ओरडत असतं काय पण. एकाला पुण्याची भोकं मुजवायची, ती म्हणजे नाही, ते महानगरपालिकेच्या मागे हात धुवूनच लागले. आणि ह्या काकू ज्यांना पुणे विकायचंय, पुणे स्वस्त दरात विकूनच शांत बसणार. काकूंनी लग्नासाठी प्री वेडिंगची सोय केली, काकूंनी लग्नासाठी हॉलची पण सोय केली, ती पण फ्री जेवण मध्ये. काकू मला काय म्हणायचं, थोडस उपकार करा आणि पोरींची पण सोय करा. कशाला कोण पोरींच्या बापांकडून पैसे घेईल? फक्त ते सरकारी नोकरी, फ्लॅट, शेती वगैरे या सगळ्या अटी काढून टाका, काय गरज नाही. हे जे आता पुण्यात झालंय हे तुमच्या सोबत पण होऊ शकतं, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे 360 डिग्री फिरणारा कॅमेरा. ह्यांची क्रिएटिव्हिटी एवढ्या नेक्स्ट लेवलला पोहोचली की जाहिरातीच्या नादात पुण्याची रियालिटीज दाखवली. एवढी नाटकं करून 10 जरी कॅमेरे विकले असतील ना, तर त्या दुकानदाराचं नशीब. त्यांनी त्या 6 जणांना ऍक्टिंग करायला कन्व्हिन्स केलं, ह्याच्यातच अर्ध पैसे फिटलं. ते फक्त ते पैसे भरायला आणलेले बॅग थोडीशी मोठी आणायला पाहिजे होती, म्हणजे लय रिअलिस्टिक वाटलं असतं. तुम्ही जसं सगळी तोंड बांधून आला, मग ते कॅमेरामध्ये रेकॉर्ड केलं, आणि तुम्ही जोपर्यंत मास्क काढून बोंबलायला सुरुवात केली नव्हती ना, तोपर्यंत सगळ्यांना हा सीन एकदम रिअल वाटत होता. याचा अर्थ समजतोय का तुम्हाला? जरी तुम्ही कॅमेरे लावले तरी तुमच्यासारखे, म्हणजे ह्यांच्यासारखे तोंड लावून घुसल्यावर काय करणार? तोंड लावल्यावर कॅमेरा काय आयडेंटिटी तिथं देतोय का लिहून, की इथल्या गावच्या आहेत, इथला पत्ता, इथलं हे सगळं आहे? नाही कळत कॅमेऱ्याला तोंड बांधल्यावर कोण आलं तर कोण चोरी करून गेले. अशा गोष्टी करून तुम्ही त्या कॅमेरावाल्याचं मार्केटिंग करचाल का नाही माहिती नाही बरं का, पण त्या कॅमेरावाल्याचा बाजार नक्की बसवचा. अहो मॅडम, आमदाराच्या आर्टिस्ट रिकव्हरच होत नाहीये. ही अडीच धर. अहो मॅडम, आमदार मला टाकन माझा. घे अजून खरं. अहो आता कसं काय खराब होईल, रिपेअर कसं काय होईल? अरे तू टेन्शन कशाला घेतोय? आपल्या पुण्यात ना मराठी माणसाने असं स्टार्टअप केलंय, किती हार्ड डिस्क खराब झाले असू दे रिकव्हर करून देणार, ते पण फक्त 499 पासून. आमदारांची हार्ड ड्राईव्ह रिकव्हर करायला आणली आणि बॅकग्राऊंडला फुलवंती गाणं लावले. तुम्हाला नक्की कोणत्या आमदाराचे हार्ड ड्राईव्ह रिकव्हर करायचे आणि कशाला करायचे? आपला याच्यात काय संबंध नाही, आपल्याला त्या मॅटर मध्ये पडायचं नाही. बघा, नो हेट टू एनीवन, हे लोक लय भारी प्रमोशन करतात, लय क्रिएटिव्ह लोक आहेत, आपल्याला काय ह्यांच्याशी काही पर्सनली असं घेणं देणं नाही. हे सगळं एंटरटेनमेंट साठी होतं, म्हणजे रोस्टिंग व्हिडिओ वगैरे हे सगळं एंटरटेनमेंट साठी असतं, समजून घेत जावा. काकू मेहनत करतात, लय मेहनत करतात, त्यांचा कॉन्फिडन्स पण नेक्स्ट लेवलला आहे. तुम्हाला जर लय काय वाटतच असेल आणि टिंगल टवाळ्या करायच्या असतील तर आपला कमेंट सेक्शन ओपन आहे, तिथं जाऊन तुम्ही कमेंट करू शकता, पाहिजे अशा कमेंट करू शकता, पण कोणाला जाऊन हेट देऊ नका. या रोस्ट व्हिडिओ मध्ये अजिबात सुद्धा डार्क कॉमेडी नव्हती, आणि जर आढळली तर हा निवळ एक योगायोग समजा, पण माझ्या बोकांडी काय बसू नका. मित्रांनो, एक रिमाइंडर, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, लवकर जाऊन प्रणवचा सॉफ्टवेअर फ्री मध्ये घ्या. सिंपल स्टेप्स फॉलो करून अशा टूलचा ऍक्सेस घ्या जो 100% अॅक्युरेसीने काम करतोय. हजारो लोक यूज करतायत, आता तुमचा नंबर आहे. आणि मला इंस्टाग्रामला लय मेसेज आलते @the बल्लाळ. मी डिस्क्रिप्शन मध्ये माझ्या इंस्टाग्रामची लिंक दिली. समय रैना आणि रणवीरच्या त्या मॅटरवर एक व्हिडिओ बनव, डार्क कॉमेडीवर एक व्हिडिओ बनव, आणि तुम्हाला जर खरंच व्हिडिओ पाहिजे असेल तर या व्हिडिओ खाली 1000 कमेंट करा आणि 5000 लाईक कंप्लीट करा. टार्गेट कंप्लीट झालं तर 100% रविवारी व्हिडिओ येणार. लावा गाणं. अरे तू शांती ठेव, पण मी त्या रंबेला पटवणार आहे. अरे काय दान काय तो